हाय, हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सीमा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आज ना मी माझं डेली रुटीन न शेअर करता रात्रीचं रुटीन शेअर करणार आहे. कारण की दिवसभर मला इतका काही वेळ मिळाला नाही आणि म्हणून म्हटलं की चला आज आपण रात्रीचं रुटीन शेअर करूया. तर आज दुपारच्या जेवणामध्ये आम्ही तांदळाच्या भाकरी मागवल्या होत्या पार्सल म्हणून. तर त्यातल्या जवळपास 5 ते 6 भाकरी उरलेल्या आहेत आणि आता या भाकरीसोबत खाण्यासाठी मी आज बनवणार आहे चिकनची ग्रेव्ही. तसं बघायला गेलं तर सुक्कं चिकन बनवायचं होतं, पण सुक्कं चिकन सगळेच कोणी खाणार नाहीत आणि म्हणून मी विचार केला की थोडीशी ग्रेव्ही आपण बनवूया. बरं, इथे मी दुपारचा म्हणजे सकाळचा क्लास वगैरे घेतला, दुपारचा क्लास घेतला. नंतर मी माझ्यासाठी थोडासा वेळ दिला, चहा-पाणी केलं आणि अर्धा पाऊण तास थोडासा टीव्ही वगैरे बघितला. झाड-लोट करून त्याच्यानंतर अगरबत्ती, मेणबत्ती वगैरे लावून आता इथे किचनमध्ये आलेली आहे मी स्वयंपाक करण्यासाठी. तर इथे मला माझ्या मिस्टरांनी चिकन आणून दिलं होतं. चिकन काही जास्त मागवलं नाही मी, कारण की चिकन मुलं काही जास्त एवढं आवडीने खात नाहीत. त्यामुळे मी फक्त 1 पाव इतकंच चिकन मागवलेलं आहे आणि मला माहिती आहे की यातून देखील चिकन उरणार आहे. तर इथे मी कांदे वगैरे चिरून घेतलेले आहेत आणि चिकनला ना मी हळद, तिखट, मीठ आणि थोडासा गरम मसाला इथे लावून घेणार आहे. तर चिकन व्यवस्थित धुवून घेतलं आणि हे सगळे मसाले आता याला लावून घेते. तर आजच्या जेवणामध्ये आहे चिकन ग्रेव्ही, तांदळाची भाकरी आणि भात. तर इथे मी काय केलं, कच्चा मसाला आज बनवून घेणार आहे. काही मसाल्याचं जास्त काही मी वाटण वगैरे बनवत बसलेली नाहीये. म्हणजे कांदा, खोबरं वगैरे भाजून वगैरे असं. तर वाटणामध्ये मी काय केलं, कच्चा कांदा, कच्चा टोमॅटो, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर इतकं सगळं मी कच्चंच वाटून घेतलेलं आहे आणि हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता परतत परतत असताना काय करायचं, झाकण ठेवून द्यायचं कढईवरती. म्हणजे मसाला जो आहे ना, त्याला जास्त वेळ जर लागणार असेल, तर कमीत कमी वेळामध्ये पटकन हा मसाला परतला जातो. तर ही ट्रिक तुम्ही नक्की एकदा वापरून बघा आणि जर तुम्ही वापरत असाल, तर मला कमेंट करून देखील नक्की सांगा. झाकण ठेवल्यामुळे काय होतं, पटकन मसाल्यातलं पाणी आटतं आणि परतण्यासाठी वेळ कमी लागतो. तर बघा लगेचच या मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केली. ते जास्तीत जास्त 1 ते 1.5 मिनिटासाठीच मी झाकण ठेवलेलं आणि हे मसाला लावून घेतलेलं जे चिकन आहे ना, ते लगेचच मी या मसाल्यामध्ये घालून घेणार आहे. तर अशा पद्धतीने चिकन एकदा नक्की बनवून बघा तुम्ही. तर मी माझ्याकडे वेळ जर नसेल, तर अशा पद्धतीने मी झटपट चिकन बनवते. म्हणजे मसाला करण्यासाठी वेळ देखील वाचतो आणि चवीला देखील भन्नाट असं चिकन थोडेसे वेगळ्या चवीचं बनून तयार होतं. मुलांना फार आवडतं, त्यामुळे मी असं करत असते. आता हे चिकन मी वाफवायला ठेवलंय, तोपर्यंत हॉलमध्ये येऊन मुलाकडे लक्ष देते, काय करतोय तो. तर आता परीक्षा आलेली आहे सेकंड युनिट आणि तो इथे बसलेला आहे मॅथ्स सोडवत आणि आता वाजलेले आहेत घड्याळामध्ये 8:15 आणि बाहेर तुम्ही पाहू शकता बरीचशी वर्दळ देखील दिसत आहे रोडवर गाड्यांची. आपण गृहिणी ना एका वेळी आपण 3 ते 4 कामं सहजपणे करत असतो. जसं की मुलांकडे लक्ष ठेवणं, स्वयंपाक करणं किंवा मग अधेमध्ये कोणी काही मागितलं तर त्यांच्या सेवेमध्ये देखील हजर राहणं. तर ही आपली रोजचीच कामं आहेत. त्यामुळे ही कामं आपल्याला करणं इतकं काही कठीण जात नाही. त्याच वेळेमध्ये आपण झटपट 2 ते 3 कामं सहजपणे करू शकतो. चिकन इथे मी वाफवायला ठेवलं होतं आणि चिकनचं सगळं पाणी मी आटवून घेतलं आधी. चिकनने जेव्हा तेल सोडायला लागलं त्यावेळेस पुन्हा एकदा परतून मसाल्याचं पाणी मी यामध्ये घालून घेतलेले आणि आता झाकण ठेवून मंद आचेवरती मी शिजवून याला घेते. आता इथे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि ह्या ज्या तांदळाच्या भाकरी होत्या ना दुपारच्या आहेत, तर याला मी लगेचच या तव्यावरती थोडंसं शेकून घेते. म्हणजे थोड्याशा गरम होतील आणि आता चिकन देखील होत आलेलं आहे आणि मुलांना देखील भूक लागलेली आहे. जवळपास 8:30 होत आलेले आहेत आणि जेवणाचा वेळ होत आलेला आहे. तर चिकन झालं की लगेचच गरम-गरम मुलांना मी हे देणार आहे. इथे सगळ्यात महत्त्वाची टीप मी नवशिक्यांसाठी किंवा ज्या नववधू असतात त्यांच्यासाठी मला द्यावीशी अशी वाटते. कारण की ज्या वेळेस आपल्या घरामध्ये नॉन-व्हेज बनत असतं, म्हणजे की जसं चिकन, मटण किंवा फिश वगैरे, तर त्यावेळेस आपण काय करायचं, याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याचं अंगचं पाणी सगळं आटवून घ्यायचं आणि सगळं पाणी आटल्यानंतरच आपल्याला यामध्ये दुसरं पाणी घालून घ्यायचं आहे. त्याआधीच आपण पाणी घालायचं नाही, नाहीतर ते बेचव आणि पानसट असं चिकन, मटण
मटण किंवा फिश बनून तयार होतं. त्यामुळे काय करायचं आपल्याला आधी याचं अंगचं पाणी आटवून घ्यायचं आणि मग हे चिकन बनवायचं. तर हे चिकन तयार झालेलं आहे आणि याची ग्रेव्ही देखील तुम्ही पाहू शकता. तर असं चिकन बनवायला जास्त वेळ लागत नाही. मसाला भाजा किंवा मग सगळे मसाल्याचे साहित्य एकत्र करून भाजून वाटून घ्यायला थोडासा वेळ लागतो. तर झटपटरित्या असं होऊन जातं. तर अशा पद्धतीचं चिकन मी आता बनवून घेतलेलं आहे. भाकरी गरम करून मुलांना जेवायला दिलं. तोपर्यंत मी काय करते इथे किचनचा ओटा लगेचच क्लीन करून घेणार आहे. आता इथे बघा मी काय केलं भरपूर असं तेल वगैरे उडलं होतं आणि ज्या वेळेस मी नॉनव्हेज वगैरे बनवते ना चिकन, मटण, मच्छी वगैरे तर त्यावेळेस ना सगळं बनवून झाल्यानंतर गॅसचा ओटा त्याच्यानंतर गॅस आणि ही गॅसच्या पाठीमागची जी भिंत आहे ती व्यवस्थित स्वच्छ क्लीन करायची म्हणजे दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करायला जरा छान आपल्याला फ्रेश असं वाटतं. नाहीतर मग ते तेलकट वगैरे आणि साधारणपणे त्याचा वास वगैरे येण्याची शक्यता असते. तर मी काय केलं थोडंसं पाणी ओतून घेतलं गॅसवर आणि ओट्यावरती आणि लिक्विड सोप जो होता तो टाकून त्याला लगेचच मी सगळं आता क्लीन करते स्क्रबरने. तर ओटा घासलेला आहे, गॅस देखील मी घासलेला आहे आणि ही जी भिंत आहे त्यावर देखील लगेचच स्क्रब फिरवून घ्यायचा म्हणजे तेलाचे उडलेले जे शिंतोडे असतात ते लगेचच निघून जातात. म्हणजे जी तेलकट वगैरे पाठीमागे भिंत होते ना तसं होत नाही. तर असं वेळच्या वेळेला आपण ही पाठीमागची भिंत स्वच्छ करत राहायची म्हणजे तेलकट, चिकट असं अजिबातच आपल्याला जाणवत नाही. आता ओटा घासून घेतल्याबरोबर इथे लगेच मी सिंकची जी आजूबाजूची थोडासा जो ओटा आहे तो देखील मी क्लीन करून घेतला आणि आता हा ओटा मी डायरेक्ट पुसून न घेता डायरेक्ट धुवूनच घेणार आहे. ग्लासात पाणी घेतलंय आणि अशा पद्धतीने मी भिंतीवरती सोडून दिलेलं आहे. म्हणजे हे सगळी भिंत वरतून अशी स्वच्छ असा साबण वगैरे निघून जातो आणि तेलकट चिकटपणा देखील सगळा निघून जाईल. आणि अशा पद्धतीने जर आपण झोपायच्या आधी किचनचं ओटा, गॅस वगैरे स्वच्छ केलं ना मस्त फ्रेश असं आपल्याला किचन दुसऱ्या दिवशी मिळतं. तर अशा पद्धतीने मी माझं रात्रीचं रुटीन आज तुम्हाला शेअर करत आहे. तर रोज मी अशा पद्धतीने करते. रोज काही मी इतका गॅस ओटा पुसत नाही. जवळपास 1 ते 2 दिवसांनी किंवा 2 ते 3 दिवसांनी मी हा किचन सोडा अशा पद्धतीने धुवून घेते आणि मग अधेमध्ये तो कपड्याने अशा पद्धतीने पुसून घेत असते ओल्या कपड्याने आणि तो पुसत असताना स्प्रेचा वापर देखील करते. तर आज काही मी स्प्रेचा वापर करणार नाही कारण की हा ओटा आणि गॅस पूर्णपणेच मी लिक्विड सोपने क्लीन करून घेतलेला आहे. गॅसवर मी स्क्रबर फिरवलेला आहे, पण आता याच्यावरती पाणी न टाकता ओला कपड्याने हा जो गॅस आहे तो व्यवस्थित मी पाठीमागून पुढून आणि त्याचे जे बटन आहेत त्याला देखील व्यवस्थित पुसून घेणार आहे. बऱ्याचदा आपण भाकरी किंवा चपाती वगैरे बनवत असतो तर त्याचं जे पीठ असतं ते पीठ या गॅसचे जे बटन आहेत त्यामध्ये अडकून राहतं. तर अधेमध्ये काय करायचं हे बटन देखील आपण गॅसचा मेन स्विच बंद करायचा आणि हे बटन काढून घ्यायचे आणि आतून व्यवस्थित त्याला क्लीन करायचं. असं एखादाच चमचा वगैरे असेल तर त्याने व्यवस्थित क्लीन करता येतं आणि गॅसचे बटन व्यवस्थित स्वच्छ करता येतात. तर आता इथे मी व्यवस्थित हा गॅस ओल्या कपड्याने पुसून घेतलाय. पुन्हा एकदा याला व्यवस्थित मला पुसून घ्यायचंय. आता हा ओटा जो आहे ना याला थोडासा मला लिक्विड सोप वगैरे थोडासा जाणवतोय. तर मी काय करते पुन्हा एकदा याला ना ओल्या कपड्याने पुसून घेणार आहे. ओला कपडा सतत आपल्याला म्हणजे धुवून व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा. आता हे पहिलं मी पाणी वायपरने काढून घेते आणि मग हे स्वच्छ पुसून घेणार आहे. म्हणजे ओटा जो आहे ना स्वच्छ असा क्लीन धुतल्यासारखा आता आपल्याला दिसेल. आता इथे काही पंखा मी लावलेला नाहीये कारण की थंडी एवढी पडलेली आहे. तर थंड पाण्यामध्ये देखील हात घालावा असं वाटत नाहीये. त्यामुळे पंखा मी इथे बंदच ठेवला आणि अशाच पद्धतीने किचनचा ओटा साफ करून घेते. गॅस क्लीन करत असताना गॅसला जो जोडलेला पाईप आहे ना तो देखील बऱ्यापैकी चिकट वगैरे होत असतो. तर त्याला देखील आपण लगेचच साफ करत असताना स्क्रब जो आहे तो या रबरी पाईपवर हलक्या हाताने फिरवायचा आणि त्याला देखील ओल्या कपड्याने किंवा पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलं तर तो रबरी पाईप देखील स्वच्छ होतो आणि त्याचा कलर बदलत नाही. नाहीतर मग बऱ्याच जणांचा आपण बघतो की हे जे रबरी पाईप असतात ना त्याचा पूर्णपणे कलर बदललेला असतो. तर आपल्याला किचन ओटा साफ करत असताना या रबरी पाईपकडे देखील आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. आता ह्या ओल्या कपड्याने पुन्हा एकदा हा गॅसचा जो ओटा आहे तो व्यवस्थित मी पुसून घेते. सगळ्यांची जेवण झाली आणि मी देखील मुलांशी बोलता बोलता माझं देखील जेवण करून घेतलं होतं. गॅसचा ओटा क्लीन करून झाल्यानंतर आता हे जी सिंकमध्ये भांडी पडलेली ते सगळेच आता मी व्यवस्थित घासून घेणार आहे.
सिंकमध्ये आता बऱ्यापैकी भांडी पडलेली आहेत, कारण की बऱ्यापैकी आता आमचं जेवण देखील झालेलं आहे सगळ्यांचंच. इथे मी काय करते, भांडी घासत असताना सगळ्यात पहिल्यांदा ग्लास घासून घेते. जर यामध्ये काचेच्या किंवा मग क्रॉकरी वगैरे जर असेल, चिनी मातीचे कप वगैरे, तर ते आधी घासून घेते. पण आता इथे काही क्रॉकरी किंवा कप वगैरे नाहीयेत, तर मग मी काय करते, पहिल्यांदा ग्लास वगैरे घासून घ्यायचे आणि पहिले ग्लास ते स्वच्छ धुवून साईडला काढून घ्यायचे. म्हणजे चिकन, मटण, मच्छीचं जे पण काही वास आहे तो ग्लासाचा पूर्णपणे निघून जातो. तर आता हे ग्लास सगळे पूर्ण धुवून झाल्यानंतर मग मी हे जे बाकीचे भांडे आहेत ते व्यवस्थित स्वच्छ अशी घासून धुवून घेणार आहे. तर आता इथे मी काय बास्केट वगैरे ठेवलेली नाहीये, उशीर होत चाललेला आहे आणि मला देखील कंटाळा आलेला आहे. दिवसभर कंटिन्यू आपले क्लासेस आणि घरातलं काम करता करता अक्षरशः दमायला होतं. तर आता इथे जेवण वगैरे झाल्यानंतर भांडी एकदाची घासून काढली आणि किचनचा ओटा सगळा साफ केला की मग निवांत शांतपणे झोपायला आपण मोकळे होऊन जातो. आता इथेच मी ओट्यावरती ही सगळी भांडी धुवून ठेवणार आहे आणि याचं पाणी लगेचच निथळून जी पाठीमागे खाली जी बास्केट ठेवलेली त्यामध्ये हे प्लेट वगैरे ठेवणार आहे. म्हणजे सकाळपर्यंत व्यवस्थित हे पाणी निथळलं जातं, भांडी पूर्णपणे कोरडी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यावरती कुठलेही डाग वगैरे आपल्याला राहिलेले दिसत नाहीत. आता ही धुतलेली भांडी आहेत ना, तर ह्याचं पाणी मी अशा पद्धतीने काढून घेते, निथळून घेते आणि ही जी भांडी आहेत ते खाली जी बास्केट ठेवली आहे त्यामध्ये ठेवून घेते. भांडी सगळी बास्केटमध्ये ठेवून झाल्यानंतर भांड्यांचं पाणी या ओट्यावरती पडलं होतं, ते वायपरने व्यवस्थित मी काढून घेतलेलं आहे. पण आता हे जे सिंक आहे ते आपल्याला घासायचं आहे, कारण की भरपूर असं चिकट तेलकट झालेलं आहे आणि या जाळीवरती बरेचसे अन्नाचे कण देखील पडले. तर सिंकच्या खाली डस्टबिन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये या ज्या जाळीमध्ये जो कचरा अडकलेला तो सगळा मी त्यामध्ये ठेवून दिलेला. लागलीच मी लगेचच किचनचे जे हे नळ आहेत त्यावरती लगेचच स्क्रबने हे घासून घेते नळ आणि नळ देखील स्वच्छ होऊन जातील आणि लगेचच हे आपण सिंक देखील स्वच्छ घासून घेणार आहोत. किचनचं सिंक आपल्याला रोज रात्री भांडे घासून झाल्यानंतर रोजच्या रोज आपल्याला ते क्लीन करणं गरजेचंच आहे. नाहीतर मग या सिंकला ना डाग पडतात आणि हे सिंकचा जो कलर एकदा बदलला की मग तो काही व्यवस्थित आपल्याला ते घाणेरडं असं सिंक दिसतं. त्यामुळे काय करायचं, भांडे झाले की लगेचच हे सिंक देखील घासून काढायचं आणि सिंकला असलेली जी जाळी आहे ड्रेनरची, तर तिला देखील आपण अशा पद्धतीने व्यवस्थित घासून घ्यायचं. म्हणजे स्वच्छ अशी जाळी, यामध्ये काही कण अडकत नाहीत आणि पाणी जात असताना सगळं पाणी व्यवस्थित या सिंकमधून जातं. तर आता हे नळ देखील मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे. दोन्हीही नळ धुवून घेते आणि हा जो सिंक आहे त्याला देखील स्वच्छ धुवून घेणार आहे. बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं की किचनच्या सिंकमधून किंवा पाईपमधून झुरळ वगैरे येण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस काय करायचं, किचनचं सिंक आपल्याला स्वच्छ अशा पद्धतीने ठेवायचं आहे. या जाळीवरती जर काही अन्नाचे वगैरे कण असतील तर ते व्यवस्थित काढून डस्टबिनमध्ये काढून टाकायचे आहेत आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला या सिंकमध्ये थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे. कारण की जो सिंकचा जो पाईप असतो सगळं तेलकट चिकट पाणी जे गेलेलं असतं त्यामुळे पाईप देखील आतून चिकट झालेलं असतं. गरम पाण्यामुळे चिकटपणा सगळा निघून जातो आणि यावरती मी आता थोडंसं चमचाभर मीठ घालून जाळी ठेवून देणार आहे. म्हणजे चिकटपणा निघून जाईल आणि शिवाय उग्र वास येत नाही आणि झुरळ वगैरे येत नाहीत. तर अशा पद्धतीने माझं हे किचनचं क्लिनिंग मी करून घेतलेलं आहे आणि हे होतं माझं आजचं रात्रीचं रुटीन. तर किचन ओटा पूर्णपणे क्लीन केलेला आहे आणि आता मी चाललेली आहे झोपायला. भरपूर थकलेली आहे. तर गुड नाईट सगळ्यांना. बाय बाय.